महाराष्ट्रातील नंबर 1 टीव्ही चॅनल आवाज टीव्ही, आवाज आपल्या सर्वांचा। धुळे महानगरपालिकेच्या सभागृहात विशेष महासभेचं आयोजन करण्यात आलं होतं। अमृत योजनेत 30% वाटा भरण्यासाठी 150 कोटी कर्ज घेण्याचा घाट सत्ताधारी भाजपने घातला आहे। कर्ज घेण्याच्या विषयाला मंजुरी मिळण्यासाठी ही सभा घेण्यात आली होती, मात्र या 150 कोटी कर्ज घ्यायला विरोधकांनी नकार देत सभा त्याग केला। महापौर मायादेवी परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 अभियान अंतर्गत धुळे मल निस्सारण योजना 2 या योजनेस तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे। त्या अनुषंगाने योजना उभारणी कामी 714 कोटी 51 लाख रकमेचा कार्यारंभ आदेश देण्यात आलेला है। जो इस योजना मल्ल निस्सारण की जो योजना के लिए हमने विशेष महासभा बुलाई, तो ये योजना में सभी ने सिर्फ जो अपने शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या सदस्यांचा विरोध नोंदवून या सर्व बाबींना मान्यता देण्यात येत आहे व सभा त्याग करणाऱ्या सदस्यांचा सभागृहाच्या वतीने निषेध करण्यात येत आहे। भारतीय जनता पार्टी ने जो हमारे 50 नगर सेवक चुन के दिए और हम उनकी किसी भी ऐसा काम नहीं करेंगे जो कि उनके जो विश्वासाला कुठलाही प्रकारचा तडा जाऊ देणार नाही। केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2 मधील भूमिगत गटार योजनेसाठी तब्बल 150 कोटी कर्ज रुपये घेण्याचा विरोध करत विरोधकांनी सभा त्याग केलाय। विरोधक असलेल्या राष्ट्रवादी अजित पवार आणि शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांनी 150 कोटी रुपये मंजुरीला विरोध करत सभा त्याग केला आहे। शहराच्या विकासाला विरोध नाही, मात्र कर्जाला विरोध असल्याचं विरोधकांनी यावेळी स्पष्ट केलंय। आज 26 मे रोजी महानगरपालिकेत विशेष महासभेचं आयोजन करण्यात आला होता। त्याचा विशेष विषय म्हणजे अमृत 2 योजनेसाठी केंद्र शासनाकडून आपल्याला 33% ते निधी देत आहेत केंद्र शासन आणि 33% महाराष्ट्र शासन देत आहे आणि उर्वरित 30% धुळे महानगरपालिकाला त्याच्यामध्ये टाकायचं आहे। मात्र त्याचं आम्ही देखील स्वागत करतो। आज शहरभरमध्ये ती अमृत 2.0 योजना कार्यरत आहे आणि सगळे प्रभागात त्याचं काम सुरू आहे। मात्र त्याच्या पाठीमागे सत्ताधाऱ्यांचा हा केबिडवाना प्रयत्न होता। त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करायचा होता, तर त्यांनी आजच्या विशेष महासभेमध्ये हा ठराव मंजूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला। तो मंजूर देखील होईल, मात्र त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होणार आहे, कारण ते 150 कोटीचं कर्ज एक बँकेतून घेत आहे। आम्ही विकास कामांच्या विरोधात नाही, आम्ही विकास कामांच्या नेहमी साथ देतो, मात्र याच्यामध्ये विकास कामांच्या नावावर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार चाललेला आहे। ते लोक ज्या बँकेकडनं तुम्ही लोन घेताय, तुम्ही काहीच क्लिअरिफिकेशन नाही दिलं सगळे सन्मानित नगरसेवकांना, आणि क्लिअरिफिकेशन न देता फक्त वरून जे आपल्याला आदेश आलेला आहे ते विषय मांडायचा, त्यांची जय जयकार करायची, भ्रष्टाचारावर जय जयकार करायची। शहरामध्ये तुम्ही पाहिला तर विकास कामांमध्ये यांना काहीच घेणं देणं नाहीये। मात्र आज आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना पक्षाचे सगळे नगरसेवक, आमची शहर विकास आघाडीने त्याचे सर्व नगरसेवकांनी आम्ही त्यांना विरोध दर्ज केला आहे। आमचा विरोध योजनेला नाही आहे, आमचा विरोध तुम्ही जे लोन घेताय त्याला आमचा विरोध राहणार आहे आणि आम्ही त्याचा विरोध तिथं नोंदून आम्ही आज सगळे सन्मानित सदस्य, तुम्ही पाहत असाल, आम्ही सगळे सन्मानित सदस्यांनी सभा त्याग करून आम्ही बाहेर आलो। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।